हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान। फायनलमध्ये विराट कोहलीची शानदार 76 धावांची खेळी, तर अक्षर पटेलची 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर पॅशनबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सरकार पराभवाच्या छायेत सूर्य आणि चंद्र मागितला तरी आणून देण्याचं आश्वासन देतील, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहात का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात, पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही, पुणे अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा, ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। आता एकला चलोरेची भाषा नको, महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचंय, भाजप प्रभारींचे कोर कमिटी सदस्यांना आदेश। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढला, सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत, मविया हाच आमचा चेहरा, शरद पवारांचं वक्तव्य। कोणताही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये, राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर केला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका, तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगत आहेत, शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण आणायची, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हडकुड, आता बसले तुळशी पुढं, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। 10 वर्ष झोपा काढत होते का, बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा हल्लाबोल। सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदी संघर्ष वाढवतात, विरोधकांकडून सहकार्याची तयारी, मात्र सरकारनेही सकारात्मकता दाखवावी, लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह, माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी, मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठ्ठलनामात तल्लीन। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।